नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण पाहतोय एक अंड्याची रेसिपी. आज आपण पाहतोय मसाला एग फ्राय. अगदी घरातच सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून हा मसाला एग फ्राय तयार होतो. हा मसाला एग फ्राय तुम्ही स्टार्टर म्हणूनही खाऊ शकता आणि भाजी म्हणून देखील. चला तर पाहूया करायला सोपा चमचमीत झणझणीत मसाला एग फ्राय. मसाला एग फ्राय बनवण्यासाठी आपल्याला 4 ते 5 अंडी घ्यायचीत, 6 मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचेत, 4 मोठे लाल बुंदे टोमॅटो बारीक चिरून घ्यायचेत, मूठभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर सुद्धा घ्यायची आहे. आता गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचे. पॅन चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला 5-6 चमचे तेल घालायचे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे आणि आता आपल्याला हा कांदा मोठ्या आचेवर रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे. कांदा आणि टोमॅटो जितकं बारीक चिरणं शक्य होईल तितके आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आणि नेहमी कांदा परतताना त्यामध्ये अगोदरच मीठ घालायचं, म्हणजे कांदा लवकर परतून होतो, लवकर शिजतो. जवळपास 10 मिनिटं एकसारखं मोठ्या आचेवर परतत राहिल्यानंतर कांद्याचं प्रमाण आता निम्म झालेलं आहे आणि कांद्यानं रंग देखील बनण्याला सुरुवात केलेली आहे. आपण आज जे कांदा टोमॅटोचं प्रमाण वापरतोय ना, त्यामध्ये फक्त 4 मसाला एग फ्राय तयार होणार आहे. तुम्हाला जर जास्त करायचे असतील तर मग तुम्हाला त्याप्रमाणे प्रमाण वाढवावं लागेल. आता यामध्ये बारीक चिरलेला लालबुंद टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो आपल्याला कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. कांद्यामध्ये टोमॅटो मिक्स करून झाल्यानंतर आता हा टोमॅटो आपल्याला मोठ्या आचेवर या कांद्याबरोबर 2 ते 3 मिनिटं एकसारखा परतत राहायचा आहे. म्हणजे हे मोठ्या आचेवर 2 ते 3 मिनिटं एकसारखं परतत राहिल्यानंतर अशा प्रकारे स्मोक तयार व्हायला हवा. अंडा भुर्जीच्या स्टॉलवर कसा अंडा भुर्जी तयार करत असताना धूर तयार होतो, अगदी तसंच. आता पॅनवर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर 5 मिनिटं दरदरून वाफ काढायची. अशा प्रकारे मंद आचेवर 5 मिनिटं दरदरून वाफ काढली ना, तर आपले टोमॅटो आणि कांदा दोन्ही जिन्नस व्यवस्थित शिजले जातील. 5 मिनिटानंतर झाकण काढायचे आणि आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर पावभाजीच्या मॅशरनं हे दोन्ही जिन्नस आपल्याला अशा पद्धतीनं मॅश करून घ्यायचे. जर आपण कांदा आणि टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतले असतील ना, तर 5 मिनिटाच्या वाफेनं हे दोन्ही जिन्नस अगदी व्यवस्थित शिजतात आणि मग आत्ता मॅश करताना देखील व्यवस्थित लगेचच मॅश होतात, खूप वेळ लागत नाही. आपलं मिश्रण व्यवस्थित स्मॅश झालं. आता यामध्ये अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून तिखट लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून रंगाची लाल मिरची पावडर आणि 1 टीस्पून चिकन मसाला पावडर घालायची आहे. आणि टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपल्याला यामध्ये 1 टीस्पून साखर घालायची आणि आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर चिकन मसाला पावडर उपलब्ध नसेल तर 1 टीस्पून गरम मसाला पावडर घातली तरी काहीच हरकत नाही आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये साखर आवर्जून घालायची आहे. यामुळे या मसाल्याला खूप वेगळी अशी कॅरमेलसारखी छान चव येते. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आपण 4 मसाला एग फ्राय करणार आहोत, त्यामुळे आता आपल्याला या मिश्रणाचे 4 एकसारखे भाग करून घ्यायचे. हे पहा, आपल्या मसाल्याचे 4 एकसारखे भाग करून झालेले आहेत. आता चमच्याच्या सहाय्याने मध्यभागी या मसाल्यांना थोडीशी अशा पद्धतीने जागा करून घ्यायची आहे आणि आता एक एक अंड फोडून आपल्याला प्रत्येक मसाल्याच्या जागी मध्यभागी हळूवारपणे ठेवून द्यायचे. प्रत्येक भागावर आपल्याला चिमूटभर हळद, चिमूटभर मीठ, चिमूटभर चिकन मसाला पावडर घालायची. थोडीशी बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर सुद्धा यावर पेरायची आहे. मसाल्याच्या मध्यभागी आपला फक्त पिवळा बलक राहणार आहे. बाकीचा जो अंड्याचा पांढरा भाग असतो ना, तो सर्व पॅनभर पसरणारच आहे, तो तसाच पसरू द्यायचा. आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर 10 मिनिटं एक दरदरून वाफ काढायची. 10 मिनिटांनी झाकण काढायचं. हे पहा, 10 मिनिटांनी आपली अंडी शिजलेली आहेत. आपला फक्त पिवळा जो बलक असतो ना, तो पूर्ण शिजलेला नसणार आहे, तो थोडासा अर्धवट कच्चाच असणार आहे. तुम्हाला जर पूर्ण शिजवून घ्यायचं असेल तर आणखीन 5 मिनिटं दरदरून एक वाफ काढा. 4ही अंडी आता एकमेकांना चिकटलेली आहेत. उलटण्याच्या सहाय्यानं त्यांना अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे, त्यांचे 4 भाग करून घ्यायचे. आणि हे पहा, आता एका वाटीच्या किंवा डब्याच्या सहाय्यानं आपल्याला याचे 4 भाग कट करून घ्यायचे. मला यांना गोल आकार द्यायचा आहे म्हणून मी गोल वाटीच्या सहाय्यानं कट करतोय. तुम्हाला जर तसंच ठेवायचं असेल तर त्रिकोणी भाग तयार होतील, तुम्ही तसंही ठेवू शकता. आपला एक मसाला फ्राय तयार झाला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि तयार झालेले एक मसाला फ्राय आपण एका प्लेटमध्ये सर्व करायचे. त्यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर पेरायची. सर्व करून झाल्यानंतर पुन्हा गॅस चालू करायचा आहे आणि कट करून झाल्यानंतर पॅनमध्ये जो एक मसाला उरलाय ना, तो मंद आचेवर उलटण्याच्या सहाय्यानं आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे, अगदी अंडा भुर्जीसारखा. त्यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर सुद्धा पेरायची आहे आणि तयार झालेली एक मसाला फ्राय भुर्जी सुद्धा आपल्याला एका छोट्याशा प्लेटमध्ये सर्व करायची आहे.
एक डिश तयार करता करता आपल्या 2 डिश तयार झाल्या. एक म्हणजे मसाला एग फ्राय आणि एक थोडीशी अंडा भुर्जी. पाहिलंत ना, घरात अगदी सहजपणे उपलब्ध असणाऱ्या कमीत कमी साहित्यांमध्ये झणझणीत, चमचमीत, प्रेझेंटेबल मसाला एग फ्राय कसा तयार होतो ते. मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मसाला एग फ्राय एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.